बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काल असं म्हणाले, म्हणजे ते तसं नेहमी बोलतात आणि फार हसून आणि फार व्यवस्थित पद्धतीने ते सांगतात। संपूर्ण देशात पेपरफुटीची आणि त्याच्या संबंधाने सगळ्या विद्यार्थी वर्गामध्ये एक संतापाची लाट आहे आणि अशा सगळ्या काळात भाजपच्या पोलिसांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत। पण असं असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने खरं तर हे प्रकरण हाताळायला पाहिजे ते हाताळलं जात नाही, हे फार विशेष आहे। आणि उलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काल असं म्हणाले की सगळ्यात मोठा TET परीक्षा फुटीचा घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला। कदाचित त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने मुद्दाम चुकीचं लिहिलं असेल किंवा नकळत चुकीचं लिहिलं असेल किंवा बरोबर लिहिलं आहे परंतु CM साहेबांकडनं चुकीचं वाचन झालं असेल। मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा TET पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा घोटाळा ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। तो कसा उघडकीस आला आणि या घोटाळ्याला जबाबदार कोण होतं आणि हा घोटाळा नेमका कधी झाला, कोण कोण होतं या सगळ्या साखळीमध्ये जरा बोललं पाहिजे याच्यावर। मंडळी 19ला आम्ही सत्तेत आलो। आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपेजी होते, विशेष गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते आणि गृहनिर्माण खात्याच्या म्हणजे म्हाडाच्या परीक्षा आल्या। म्हाडाचा पेपर निघाला, पेपर होता 12 डिसेंबर 2021ला आणि त्याच्या आदल्या रात्री पोलिसांना एक टीप मिळाली की म्हाडाचा पेपर फुटलेला आहे। जशी पोलिसांना टीप मिळाली, पोलीस जिथे टीप मिळाली आणि ज्याच्या संबंधाने टीप मिळाली त्याच्यापर्यंत पोचले। आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं सांगते याला आधार काय, हे सगळं कपोलकल्पित असू शकतं। तर मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की मी जी माहिती सांगते ती नॅशनल सायबर क्राईम केंद्राचं गृह खातं आणि त्यातली त्यात सायबर नॅशनल सायबर क्राईमच्या वेबसाईटवर त्या वर्षातली सगळ्यात बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून ज्या केस स्टडीला अपलोड केलेलं आहे ती केस स्टडी मी तुम्हाला सांगते की ही पेपर फुटीच्या संबंधातला सगळ्यात मोठा स्कॅम त्या वर्षीचा बेस्टेस्ट स्कॅम म्हणून झाला होता। आणि या संबंधाने त्या अधिकाऱ्याचं नाव सगळ्यात शेवटी सांगते, ज्या अधिकाऱ्याने ही सगळी केस स्टडी केली होती। 12 डिसेंबरच्या आदल्या रात्री कळलं, 11 डिसेंबरला कळलं, 11 डिसेंबरला संबंधित माणसापर्यंत पोचले। त्याचं नाव होतं प्रितीश देशमुख। प्रितीश देशमुख हा रेड हँड सापडला, तिथे तो त्याच्या पेन ड्राईव्हमधनं आणि मोबाईलमधनं तो पेपर वाटत होता, पेपर देत होता लोकांना। ह्याच्या सगळ्या संबंधाने आधी जी माहिती कळली होती ती एका टेलिग्राम ग्रुपवर विद्यार्थ्यांनी शेअर केली की अरे असा एक पेपर फिरत आहे आणि याचा तपास करता ही टीप मिळाली। तिथपर्यंत पोलीस पोहोचले। कोण आहे प्रितीश देशमुख, तर प्रितीश देशमुख हा GA सॉफ्टवेअर कंपनीचा मालक। GA सॉफ्टवेअर कंपनी जिचं मूळ ऑफिस बेंगलोर कर्नाटकामध्ये। या GA सॉफ्टवेअर कंपनीला कर्नाटक सरकारने बॅन केलं, पण या कंपनीला महाराष्ट्र सरकारने टेंडर दिलं। टेंडर कधी दिलं आहे, टेंडर 2016मध्ये दिले। फार विशेष आहे, 2016मध्ये टेंडर दिलं। त्यावेळेला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री कोण होते, विनोद तावडे साहेब होते। आता मी तावडे साहेबांची डिग्री, संत ज्ञानेश्वर विद्यापीठ, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच्या फेक डिग्रीचा वाद याच्यात अजिबात जाणार नाही। मला विषय डायव्हर्ट करायचा नाही, मी त्याच्यातही जाऊ शकते पण मला विषय डायव्हर्ट करायचा नाही। तो विनोद तावडे साहेबांच्या काळात प्रितीश देशमुखला हे सगळं टेंडर मिळालं होतं आणि प्रितीश देशमुख ज्याला GA सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला टेंडर मिळालं तोच पेपर फोडत होता। त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली त्यावेळेला त्या सगळ्या चौकशीमध्ये जी माहिती पुढे आली हे फार म्हणजे इकडे लॅपटॉपमध्ये दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला या कागदांवरून ती माहिती दाखवते की बघा म्हाडाच्या एका पेपरवरून कुठपर्यंत पोहोचलं हे सगळं प्रकरण। जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की मी एकटा नाही आहे। मग
याच्यात 14 एजंट आहेत. 14 एजंट शोधून काढले गेले. 14 एजंटला शोधल्यावर त्याच्यातल्या 2 एजंटनी सांगितलं आमचं काम फक्त गिराईक आणण्याचं होतं. गिराईक म्हणजे काय, तर जो विद्यार्थी पर पेपर 5 लाख रुपये खर्च करू शकतो असं गिराईक आणायचं काम आमचं होतं. मग मूळ कोण आहे, त्याने सांगितलं याच्यातला शिक्षण क्षेत्रातला तांत्रिक सल्लागार आहे. त्याचं नाव काय, तर म्हणाले तांत्रिक सल्लागाराचं नाव आहे अभिषेक सावरीकर. बघा, देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही केलेला आहे घोटाळा. हु इज अभिषेक सावरीकर? देवेंद्रजींची सत्ता होती. विनोद तावडे शालेय शिक्षण क्रीडा मंत्री होते आणि त्या काळामध्ये शिक्षण विभागात तांत्रिक सल्लागार पदावर अभिषेक सावरीकर होता. पोलिसांनी अभिषेक सावरीकरला ताब्यात घेतला. अभिषेक सावरीकर पोपटासारखा बोलायला लागला आणि तो म्हटला मी कुठे एकटा, मैं नहीं छू इसमें, फिर कौन है? त्याने सांगितलं अरे बिहार, तिकडे जा, बिहारला जा, यूपीला जा, राजस्थानला जा, तिकडे आहेत ही सगळी माणसं. तिकडनं 47 एजंट शोधून आणले वेगवेगळ्या परीक्षेतले. आणि हे 47 एजंट ज्यावेळेला शोधून आणले तेव्हा ते म्हणाले हमको क्या पता था साहब, इसमें का जो मेन बॉस है वो आपकेच महाराष्ट्र में है. कोण आहे तो मेन बॉस? आणि मग सांगितलं की याच्यामध्ये शिक्षण खात्याचा एक साधारणतः उपसंचालक पदावर काम करणारा माणूस आहे ज्याचं नाव आहे तुकाराम सुपे. तुकाराम सुपेबद्दलची माहिती सगळ्या चॅनलने आत्तापर्यंत दाखवलेली आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. तुकाराम सुपेकडे किती मुद्देमाल सापडला, काय काय सापडलं, त्यावेळेला ज्या माहिती त्याच्याकडे सापडलेल्या होत्या, म्हणजे तुकाराम सुपेकडे हस्तगत झालेली की एवढे पैसे त्याने केलं काय, तर साधारणतः 3,26,27,000 रुपयाची कॅश त्याच्या घरात सापडली होती. त्याच्याकडे दागिने किती सापडले होते, तर त्यावेळेला त्याच्याकडे जवळपास 97,04,605 रुपयाचे दागिने त्याच्याकडे सापडले होते. 70 लाखाची वाहनं सापडली होती आणि त्याच्याकडे 5.5 कोटीचं फिक्स डिपॉझिट होतं तुकाराम सुपेकडे. आता तुकाराम सुपेला पकडलं. तुकाराम सुपेची चौकशी सुरू झाली. तुकाराम सुपे म्हटलं मेरे को क्या पता है, मेरे ऊपर भी कोई है. देवेंद्रजी, काल तुम्ही म्हणालात की ठाकरेंच्या काळात घोटाळा झाला, तर ठाकरेंच्या काळात नाही झालं साहेब. हे सगळं ठाकरेंनी उघडकीस आणलेलं आहे. काय काय उघडकीस आणलं, तर तुकाराम सुपेच्या वर कोण आहे बघा. अधिकाऱ्यांना फ्री हँड देणं पण महत्त्वाचं असतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना फ्री हँड दिला. विशेष म्हणजे म्हाडाचं खातं ज्या जितेंद्र आव्हाडांकडे होतं, जितेंद्र आव्हाडांनी आदल्या दिवशी लगेचच अधिकाऱ्यांना विचारलं काय केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब पेपर कॅन्सल करा. ट्विट केला आव्हाडांनी आणि पेपर कॅन्सल झाला. आरोग्य खात्याचाही पेपर असाच लीक झाला होता. राजेश टोपेजींना कळवलं. टोपेंनी सांगितलं अगदी कुणीही असला, माझ्या ऑफिसमधला असला तरी सोडू नका. सगळ्या मंत्र्यांनी मिळून फ्री हँड दिला आणि एका माणसापर्यंत पोचलो. कोण होता याच्यातला टॉपचा, तर त्याचं नाव होतं सुशील खोडवेकर, जे डायरेक्ट IAS ऑफिसर होते. आता हे डायरेक्ट IAS असणारे सुशील खोडवेकर त्यावेळेला एज्युकेशनला डेप्युटी सेक्रेटरी होते, उपसचिव असणारे सुशील खोडवेकर, उपसंचालक पदावरचा तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार असणारा अभिषेक सावरीकर. ही सगळी लाईन शोधून काढली गेली. आता ही सगळी लाईन शोधत असताना ज्या जागा त्यावेळेला निघालेल्या होत्या त्या जागा एकूण किती होत्या, किती जागांच्यासाठी ही सगळी परीक्षा झालेली होती, तर साधारणतः 5.25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. हे फार उल्लेखनीय आहे की जेव्हा 5.25 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, जागा होत्या 15,000. 15,000 जागेसाठी 5.25 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि विशेष गोष्ट आहे की त्यातले साधारणतः 15,000 विद्यार्थी सिलेक्ट झाले, पण तुकाराम सुपेच्या ऑफिसमधले 50 कम्प्युटर रजिस्टर सील झाले आणि त्या सगळ्या कम्प्युटरमध्ये काही उत्तरपत्रिका, काही हॉल तिकीट्स त्याच्यातनं जप्त करण्यात आले. आणि त्यात असं कळलं की किती विद्यार्थ्यांनी चिटिंग केली आहे, किती विद्यार्थ्यांनी हा फुटलेला पेपर विकत घेतलेला होता, तर तब्बल 7,500 विद्यार्थ्यांनी. देवेंद्रजी, मी तुमच्या काळातलं सांगते सगळं.
ठाकरेंनी उघडकीस आणलं, हे फार महत्त्वाचं आहे. ठाकरेंनी उघडकीस आणलं. ठाकरेंच्या काळात नाही घडलं, ठाकरेंनी उघडकीस आणलं. फडणवीस साहेब तुमच्या काळात तावडे साहेब शिक्षण मंत्री होते, या काळात हे सगळं झालेलं आहे. आणि अधिकाऱ्यांचं नंतर काय झालं ते पण सांगणार आहे. 7,500 लोक याच्यात आहेत. हे जेव्हा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तपाशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब एवढे एवढे लोक आहेत आणि 7,500 विद्यार्थी आहेत, काय करायचं? कारण 7,500 विद्यार्थ्यांमधल्या 3,500 विद्यार्थ्यांना नोकऱ्यासुद्धा लागल्या होत्या. आणि ठाकरेंनी सांगितलं फसवणूक करणाऱ्या एकालाही सोडायचं नाही. त्या 3,500 नोकरी लागलेल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या डिस्क्वालिफाय केल्या गेल्या. नुसत्या डिस्क्वालिफाय नाही, त्यांच्याकडनं पगार रिकवर करण्यात आले. देवेंद्रजी, अहो तुमच्या काळात साधी एक FIR होऊ शकत नाही. दिसत असलं तरी डोळ्याने धडधडीत गुन्हा घडताना. माझा नेता किती पारदर्शक आहे, माझा नेता किती प्रामाणिक आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या सत्तेवर असलेल्या मंत्रीपदावर असलेल्या माणसाला सुद्धा सोडलं नाही. कारण या 3,500 लोकांमध्ये ज्यांना नोकरी लागली होती त्यात एक होती मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी, आणि तिलाही सोडलं नाही. आणि अब्दुल सत्तारांच्या पोरीला सुद्धा ब्लॅकलिस्टेड केलं गेलं आणि तिच्यासुद्धा नोकरीवर गदा आली. हा पारदर्शक व्यवहार केला तो माझ्या नेत्याने केला. देवेंद्रजी, हे गट्स तुमच्यात नाही आहेत. इतकं सत्य आणि इतकं पारदर्शी तुम्ही वागू शकत नाही. तुम्ही काय केलं? काल तुम्ही म्हणालात एक सावरीकर तांत्रिक सल्लागार, त्या तांत्रिक सल्लागाराचा साहेब तुम्ही पक्षप्रवेश करून घेतला. जो अभिषेक सावरीकर ज्याला ठाकरेंनी लॉकअपमध्ये टाकला होता, ज्याला ठाकरेंनी जेलमध्ये पाठवला, त्या अभिषेक सावरीकरला तुमचे लाडके चहेते तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष, हे असे सुदृढ बालक स्पर्धेत भाग घेण्यासारखे जे दिसत आहेत फोटोत, रवींद्र चव्हाण साहेब, या रवींद्र चव्हाण साहेबांनी अभिषेक सावरीकरला भाजपमध्ये घेतलं. TETच्या तुमच्याच काळातल्या पेपर घोटाळ्यातल्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला. नाही 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 नाही, ते प्रितीश देशमुख वेगळे, त्यांचं पण सांगते. हा तांत्रिक सल्लागार होता शिक्षण विभागाला, आणि हा मेन होता. एजंट गिराईक आणून द्यायचे याच्याकडे, आणि पेपर कसा फोडायचा, कारण 2 पद्धतीनं पेपर फोडायची मोडस ऑपरेंडसी होती. एक होतं की पेपरच आधी लीक करायचा, आणि दुसरा प्रकार होता की जर 150 मार्काचा पेपर असेल तर फक्त 40 बहुपर्यायी प्रश्नांनाच खुणा करायच्या, बाकीचा सगळा पेपर कोरा सोडायचा. ज्यांचे पैसे येतील त्यांच्या पेपरला ते जे गोल गोल गोळे गोळे करायचे आहेत बहुपर्यायीमधला एक पर्याय निवडून, हे काम करण्याचं काम हे याच्याकडे होतं, अभिषेक सावरीकर. आणि हे केसमध्ये आहे, हे ऑन पेपर आहे, हे रेकॉर्डवर आहे. याला तुम्ही भाजपमध्ये घेतला देवेंद्रजी. बरं, ह्याच्यावर ह्याने काय केलं? आता मग तरी गुन्ह्याने खायचं होतं की भाजपने एवढं पवित्र करून घेतलं बाबा, एवढा भ्रष्ट माणूस, ह्याच्या फायली नष्ट केल्या. आता याने नीट वागायचं होतं, पण असं नाही झालं. ह्याला भाजपमध्ये घेतल्यावर आत्ता जो 8 महिन्याखाली मृदा जलसंधारणचा पेपर फुटला त्याच्यात पुन्हा याचं नाव आलं. देवेंद्रजी, ह्याचं नाव पुन्हा आलंय बरं का. हां, पुढे काय म्हणाला? सुशील खोडवेकर. सुशील खोडवेकर जो सगळ्यांचा मेन बॉस होता, ज्याला ठाकरेंनी सस्पेन्शन केलेलं होतं. तुम्हाला त्याला खरं तर डायरेक्ट IASचं, मी पण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं आहे, त्यामुळे मी समजू शकते की डायरेक्ट IASला फार फार तर तुम्ही साईड पोस्ट करू शकता. अरे पण ती साईड पोस्ट करताना तुम्ही असं का केलं नाही की त्याला जरा बाजूला ठेवावं? तुम्ही ते केलं नाही. डेडिकेटेड कॉमन मॅन, DCM माने डेडिकेटेड कॉमन मॅन, तुमच्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथ संभाजीराव शिंदे यांनी या सुशील खोडवेकरला परत पोस्टिंगवर घेतलं, महत्त्वाची पोस्ट दिली त्याला. हे पाप तुम्ही केलं, हे पाप तुम्ही केलं देवेंद्रजी. विशेष गोष्ट ह्या सगळ्यांमध्ये मी मगाशी म्हटलं की हे सगळं प्रकरण सांगत असताना मी आपल्याला, बरं
त्या काळातले जे मंत्री होते, म्हणजे 31 ऑक्टोबर 2014 ते 16 जून 2019 तावडे होते. मग तावडेंची डिग्री वगैरे सगळं वादात आलं. ती खरी का खोटी त्याच्यात मी जाणार नाही, पुन्हा पुन्हा सांगते. पण संत ज्ञानेश्वर विद्यापीठाचा काहीतरी घोळ होता. तावडेंची डिग्री काहीतरी फेक असल्याचं काहीतरी माहिती होती. आम्हाला त्याच्यावर आत्ता बोलायचं नाही, त्याच्यावर नंतर कधीतरी बोलेन. त्याच्यानंतर 16 जून 2019 ते 12 नोव्हेंबर 2019 या काळात, म्हणजे 5च महिन्याच्या काळात तांत्रिक सल्लागार सावरीकरला नेमकं कोणी नेमलं होतं आणि आता सुशील खोडवे पहिला साईड पोस्टिंगला होता, आता कुठे सुशील खोडवेकर आत्ता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि सावरीकर जो होता तो तांत्रिक सल्लागार होता शिक्षण विभागाला त्या काळात. त्याची नेमणूक कोणत्या काळात झाली ते माहीत नाही, पण तो या सगळ्या प्रकरणात होता आणि त्याला अटक झाली होती, त्याला जेल झाली होती. तो बाहेर आला. तो बाहेर आल्यानंतर त्याचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी करून घेतला आणि पक्षप्रवेश झाल्यावरही त्याने गुन्ह्यानं खाल्लं नाही. परत आत्ता 8 महिन्याखालच्या मृदा जलसंधारणच्या परीक्षामध्ये जो पेपर फुटला त्या पेपर फुटीतही हाच पठ्ठ्या होता. ही एक ठरवून मोडस ऑपरेंडसी होती पेपर फोडायची. आत्ता त्याच्यावरती कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल आहे आणि मला वाटतं मॅटर ज्युडिशियल आहे आता ते. बरं, माझी लिंक तुटेल म्हणून मी जरा पुढे जाते. 16 जून 2019 ते 12 नोव्हेंबर 2019 हा 5 महिन्याचा काळ शिक्षण मंत्री बदलला गेला आणि शिक्षण मंत्री झाले आत्ता तुम्हाला नकोसे असलेले आणि तेव्हा तुम्हाला हवेसे होते ते आशिष शेलार साहेब. 18-19च्या काळातले फुटलेले पेपर आहेत ते आणि 18-19च्या काळात फुटलेल्या पेपरमध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना फ्री हँड दिला. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना फ्री हँड देताना हे जे मी नॅशनल क्राईममधनं जे काढलं आहे त्याच्यामध्ये हे फार उल्लेखनीय आहे की ज्या अधिकाऱ्याने हे सगळं केलं, तुम्ही तर म्हणजे तुमच्या काळात तर घोटाळा झालाच झाला, ठाकरेंनी हे सगळं पुढे आणलं. हे सगळं मे 2022ला सबमिट केलं गेलं. बघा, मे 2022ला. जूनला अब्दुल सत्तार सकट सगळेजण वाया सुरत गुवाहाटी निघून गेले. सत्ता बदलली. देवेंद्रजी तुम्ही पुन्हा गृहमंत्री झालात. पुन्हा या राज्यामध्ये कायद्याची लक्तरं काढणं सुरू झालं आणि प्रत्येक अधिकाऱ्याला 3 वर्षानंतर इन्क्रिमेंट आणि प्रमोशन सकट जे त्याची ट्रान्सफर ऑर्डर असते, ज्या प्रामाणिक अधिकाऱ्याने काम केलं त्याला तुम्ही ना प्रमोशन दिलं ना काही कुठली शाबासकी दिली. ज्याने केलेला हा सगळा तपास होता, जो तपास सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या वर्षीची बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून अवॉर्ड केलं होतं, जी पुरस्कृत केलेली होती, त्या केस स्टडीतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय केलं तर तुम्ही त्या बिचारीला साईड पोस्टिंग दिली. एका डायरेक्ट IPS ऑफिसर असणाऱ्या भाग्यश्री नवटाके इथे दिसत आहेत. या प्रेझेंटेशनमध्ये त्यांचा फोटो दिसतोय. हे प्रेझेंटेशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रेझेंटेशन आहे, एक पूर्ण केस सॉल्व केल्यानंतरचं. आणि या भाग्यश्री नवटाकेंना तुम्ही SRPFच्या ग्रुप कमांडंट म्हणून आधी चंद्रपूरमध्ये टाकलं आणि आता चंद्रपूरमधनं त्यांना गोंदियात टाकलं. मला माहीत नाही की आता म्हणजे त्यांनी तरी हे का अन्याय सहन केला ते पण मला माहीत नाही. त्या का गप्प बसल्या असतील एवढं सगळं होत असताना, की एवढं चांगलं काम करून त्यांना इतकं पनिश केलं गेलं, यावर त्या का बोलल्या नाहीत. कदाचित त्यांची काही म्हणजे डिसिप्लिन असू शकते. परंतु हे सगळं घडलं आणि हे सगळं घडताना देवेंद्रजी तुम्ही उघड्या डोळ्याने बघत होतात. विशेष या मॅडमना फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत गोष्ट, तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या लोकांपर्यंत गोष्ट पोचते म्हटल्यावर यांना पनिश करण्यात आलं. यांना पनिश करण्यामध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा फार मोठा हात होता. रश्मी शुक्लांचं प्रकरण पुन्हा कधीतरी बोलूया, मला विषय अजिबात डायव्हर्ट करायचा नाही. पण नवटाके या अतिशय प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला जो फ्री हँड ठाकरेंनी दिला होता, देवेंद्रजी मृदा जलसंधारणचा आत्ता पेपर फुटलेला आहे,
तुम्ही त्या प्रकरणात किंवा आत्ता महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकरणात एका तरी पोलीस अधिकाऱ्यांना हा फ्री हँड देऊ शकता का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे याच्यावर तुम्ही अजिबात न बोललेलं बरं. आता तुम्ही विचारा. मार्च 2022 मध्ये साधारण 4000 पानांची चार्जशीट जी आहे ती फाईल केली हा. त्या टीईटीच्या घोटाळ्यात. अगदी. त्याच्यात सगळ्यांची नाव आहेत. तुकाराम कुंटे असतील. आणि विशेष या केस स्टडीमधली बघा ही तारीख बघा, याचं प्रेझेंटेशन जे नॅशनल लेवलला झालं आहे TET एक्झाम 2018 आणि 19. तर हे TET एक्झाम 2018 आणि 19 ज्याची प्रक्रिया साधारणतः 16 पासून सुरू होते कंत्राट देण्यापासून, हे सगळंच्या सगळं काम 2018 आणि 19 हे सगळं काम देवेंद्रजी तुम्ही सत्तेत असताना, तुम्ही गृहमंत्री असताना झालं आहे. याचा अजून एक अर्थ होतो देवेंद्रजी की जेव्हा जेव्हा तुम्ही गृह खातं हातात घेता तेव्हा तेव्हा या राज्यात कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात राहत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही गृह खातं हातात घेता तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी पुढे येतात. विशेष या सगळ्यांमध्ये म्हणजे तावडेंनी प्रितीश देशमुखला एका बॅन केलेल्या कंपनीला कंत्राट द्यावं यासाठी तावडेंना शिफारस कुणी केली याचं उत्तर एकदा तुम्हीच द्या. आणि जर तुम्ही त्याचं उत्तर खोटं दिलं तर मी पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा तुम्हाला पुराव्यासकट सांगेन. मग तेच म्हणतोय ना की 4000 पानांचं जर चार्जशीट दाखल झाले याच्यामध्ये Yes. 2022 ला, Yes. मार्च 2022 ला झालेलं आहे, आज 2026. अजूनही ऑन बोर्ड आलेली नाहीये केस. आता एका बाजूला यांचं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट हे नीटच्या वगैरे एक्झॅक्टली. मला 7880 विद्यार्थी आहेत त्याच्यात. मी तुमचं मनापासून स्वागत आणि कौतुक करते, आभार मानते की तुम्ही मला हा प्रश्न विचारला की 4000 पानांचं जर चार्जशीट 2022 मार्च 2022ला जर दाखल झाले तर फास्ट ट्रॅक कोर्टचे जी सगळी नाटकं करणारी जी लोक आहेत त्या लोकांनी अजूनही हे प्रकरण बोर्डावर का येऊ दिलं नाही. कारण हे प्रकरण जर तात्काळ बोर्डावर आलं असतं तर अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य जे या परीक्षेच्या निमित्ताने टांगणीला लागलं किंवा नंतरच्या परीक्षा लांबणीवर गेल्या त्यामुळे अनेक विद्यार्थी यजबार झाले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कदाचित आपलं भविष्य वाचवता आलं असतं पण ते झालं नाही. मला वाटतंय या प्रश्नाचं उत्तर सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या दरबारी बांधील ठेवणाऱ्या भाजपच्या लोकांना विचारलेलं जास्त खरं. ज्या भाग्यश्री 9%चं तुम्ही नाव घेतलं त्या डायरेक्ट IPS आहेत, आता त्या चंद्रपूर गोंदियामध्ये असावेत. हा सगळा प्रकरण झाल्यानंतर DHR प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे असं कुठेतरी वाटतंय का की एका बाजूला ऐका, BHR प्रकरण म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये सुनील झंवरला अटक झाली होती. सुनील झंवर हा गिरीश महाजनांचा अतिशय निकटवर्तीय, त्याच्यातले अनेक तपशील मी सांगू शकते पण आत्ता या मूळ विषयावरचा फोकस डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी कृपया मला समजून घ्या की मला हाच फक्त एवढाच एपिसोड सांगायचा आहे. आणि भाग्यश्री नवटाकेसारखे अनेक अधिकारी जे खूप प्रामाणिकपणे काम करतात त्यांना कसं पनिश केलं जातं, त्यांना कसा त्रास दिला जातो हे या निमित्तानं स्पष्ट होतं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की देवेंद्रजी माझे नेते मुख्यमंत्री असताना सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना जो फ्री हँड होता, भाग्यश्री नवटाकेसारख्या अतिशय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने एक मोठं स्कॅम बाहेर काढलं, ज्या स्कॅमला नॅशनल लेवलला बेस्टेस्ट केस सॉल्व करण्याचा अवॉर्ड मिळाला. त्या महिलेवर का गुन्हा दाखल झाला, तो गुन्हा दाखल करण्यात रश्मी शुक्लांचा रोल काय होता, त्याची उत्तरं तुम्ही द्या. नंतर मी कधीतरी बोलेल, आत्ता मला तो विषय डायव्हर्ट करायचा आहे. या सगळ्या प्रकरणी ना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक ज्या तुम्ही तारखा सांगताय, दुसरं जे तुम्ही नावं सांगताय आणि तिसरं विनोद तावडेंच्या कार्यकाळात फक्त डेट्स आणि तो सगळी नावं एकदा रिपीट सांगा. मी पुन्हा एकदा अतिशय थोडक्यात सांगते, ऐका. 12 डिसेंबर 2021ला म्हाडाचा पेपर लीक होणार होता. 11ला तो लीक झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी रेड टाकली. रेड टाकल्यावर रेडमध्ये त्यांना प्रितीश देशमुख सापडला. प्रितीश देशमुख हा GS सॉफ्टवेअर कंपनीचा मालक. GS सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला जेव्हा विचारलं की हे टेंडर वगैरे काय, तर त्याला ते टेंडर, त्याची कंपनी कर्नाटकमध्ये बॅन झाली होती पण त्याच्या कंपनीला टेंडर विनोद तावडेंच्या काळात मिळालं. त्याने जी नावं घेतली त्याच्यामध्ये 47 एजंट पकडले गेले आणि महत्त्वाचा शिक्षण विभागातला तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकरवर आरोपपत्र दाखल झालं. अभिषेक सावरीकर हा न्यायालय म्हणजे त्याला तुरुंगवास झाला. तुरुंगातनं तो बाहेर आला
आणि त्याला रवींद्र चव्हाणांनी त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला. आता पुन्हा एकदा अभिषेक सावरीकर मृदा जलसंधारणमध्ये अडकलेला सापडतोय. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये पण एक FIR त्याच्यावर दाखल झालेली आहे आत्ता अलीकडच्या काळामध्ये. दुसरे तुकाराम सुपे होते, तिसरे सुशील खोडवेकर. याच्यातल्या सुशील खोडवेकरला आता परत एकदा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला घेतलेलं आहे. म्हणजे जो एक मोठा पेपरफुटीचा घोटाळा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी बाहेर काढला, नुसता बाहेर काढला नाही तर याच्यात अधिकाऱ्यांना इतका फ्री हँड दिला की त्यांच्याच पक्षाचे मंत्री अब्दुल सत्तारांची मुलगीसुद्धा चिटिंग करून पास झाली हे लक्षात आल्यानंतर आणि पोलिसांनी हे लक्षात आणून दिल्यानंतर कुणालाही सोडू नका असं सांगत त्या 3,500 विद्यार्थी जे ब्लॅक लिस्टेड केले, जे नोकरीला लागले होते, त्यात अब्दुल सत्तारांची सुद्धा एक मुलगी होती. ओके, याच्यावर आता याला डायव्हर्ट नका करू प्लीज. आहे का कोण